मळेगाव थडी मारहाणी प्रकरणावर तालुका कोपरगाव येथे ठिय्या आंदोलन। संपूर्ण माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथील पॅन्थर सयाजीराव मोरे यांच्या काही गावगुंडातील व्यक्तींकडून हल्ला झाला होता। हा हल्ला अतिशय भीषण होता। या हल्ल्यात सयाजीराव मोरे यांचे कुटुंब जखमी अवस्थेत असतानाही कोपरगाव पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। त्यांना न्याय मिळणे बाजूलाच राहिले। याच अनुषंगाने आज आंबेडकरवादी समाज बांधवांकडून दिनांक 16/3/2026 रोजी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरवादी समाज, एकलव्य समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। विविध संघटनेचे कार्यकर्ते एकत्र येत न्याय मिळावा म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनपत्र देण्यात आले। या निवेदनामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशनवर निषेध नोंदवला आहे। काही कारणास्तव वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहू शकले नाही म्हणून हे निवेदन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे रामकृष्ण कुंभार यांच्या हस्ते दिले व उद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन यावर योग्य ते निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले। तसेच या आंदोलनासाठी दलित पॅन्थर सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजाभाऊ सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातील दलित पॅन्थर संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते। कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, वीर एकलव्य यांना त्रिवार अभिवादन। आज आपण सयाजी मोरे यांच्या अन्याय झाला, अत्याचार झाला या संदर्भात आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार। आज या काळामध्ये येत्या या खळबळी कोपरगाव तालुक्यात ही दुसरी घटना आहे। या घटनेच्या माध्यमातून अनेक समाज या गोष्टीचा फायदा घेतात। आपण शांत बसून जमणार नाही। आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, शिका आणि संघर्ष करा। आपली पिढी सुधारित झालेली आहे, शिकलेली आहे, सवरलेली आहे। तर आपण सयाजी मोरे यांना आज दीपक भाऊ, जितू भाऊ, मुन्ना भाई या ठिकाणी मोठे उपस्थित झाले। हे फक्त रात्रीच्या केवळ एका मेसेजमुळे उपस्थित झालेले आहे। आणि जर आम्ही करायचं जर ठरवलं तर बाबासाहेबांनी आम्हाला जी शिकवण दिलेली संघटित शिका आणि संघर्ष करा, त्याला वेळ लागणार नाही। जर एक माणूस जर 500 पेशवे कापू शकतो तर 5000 पेशवे कापायला आम्हाला माणसाला वेळ लागणार नाही। आमची 1 टन जनावर फाडण्याची अवलाद आहे, ही बाबासाहेबांची अवलाद आहे। तुम्हाला तर महाराष्ट्र आम्हाला काही वाटणार नाही, परंतु हे लक्षात घ्या, हे बाबासाहेबांचं रक्त आहे, हे उसळल्याशिवाय राहणार नाही। आणि हे आमच्या आत्ताच कार्यकर्त्यांनी तळमळून सांगितलेलं आहे की आमच्या समाजाला, आमच्या कार्यकर्त्याला तुम्ही त्रास देऊ नका। जर दिला तर महाराष्ट्र पेढायला टाइम लागणार नाही। तुम्ही या थोडक्यात समजून घ्या। पोलीस स्टेशनने कोणत्याही राजकीय दबावाखाली येता कामा नये। जर आलात तर कायदा आमच्या बापाचा आहे। आम्ही कधी रस्ते उतरणार आम्ही तयार आहोत। आजही उतरणार आहे, उद्या आहे, परवाही उतरणार। आमच्या अंगावर काही नसलं तरी आम्ही शिका आणि संघर्ष करायला केव्हा तयार आहोत। आणि तुम्ही एक लक्षात घ्या, आमच्या माणसावर जो 307चा गुन्हा दाखल केला आहे तर तुम्ही परत घ्या, नाहीतर तीव्र स्वरूपाचं आंदोलन 8 दिवसातच नाही तर 4 दिवसात आम्ही सुद्धा करून दाखवू आणि महाराष्ट्र सुद्धा बंद करून दाखवू। ही आम्ही तुम्हाला शिकवून देत आहोत। तेव्हा तात्काळ जागे व्हा आणि समाजाला न्याय द्या, नाहीतर त्याचा वाईट परिणाम होतील, तुम्ही लक्षात घ्या। एवढी बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।